राज्य सरकारने अनेक योजना आणल्या, त्यापैकी लाडकी बहीण ही योजनेसाठी आता मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये तहसीलदार कार्यालयामध्ये मोठी झुंबड उडताना आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी जो फॉर्म आहे तो फॉर्म अर्ज भरण्याच्या अगोदर जो फॉर्म स्वीकारण्याचा जी रांग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी असणारे अधिकारी कर्मचारी यांची देखील तारांबळ उडालेली आहे। मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी आलेल्या आहेत। लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता मोठ्या संख्येने या महिलांच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये येणाऱ्या काळात 1,500 रुपये येणार आहे। त्यामुळे हा राज्य सरकारने ही योजना आणलेल्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासह ठाण्यात देखील या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात देखील या महिला आता लाभ घेणार आहेत। मात्र या ठिकाणी गेल्या तासभरापासून ह्या महिला या रांगेत उभ्या आहेत। अनेक जे आहेत ते डॉक्युमेंट्स असतील दस्तावेज असतील ते या ठिकाणी सादर करावे लागतात, त्यानंतर त्यांना ग्राह्य वैद्य असे धरले जातील। मात्र या ठिकाणी पाहू शकतो महिलांनी प्रत्येकी आता तुम्ही कुठून आलात ताई आणि या ठिकाणी कुठून आलात? रोड। ही योजना काढलेली आहे, कधीपासून रांगेत आहात आणि ही योजना सध्या तुम्ही आता फॉर्म घेतात, नंतर फॉर्म भरायचा आहे, कशा प्रकारचं तुमच्या डॉक्युमेंट्स आहेत तुमच्याकडे? काय उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखल्यासाठी तर मग ते आपलं योजना आली आहे ना, त्याच्यासाठी आम्हाला उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला पाहिजे। किती दिवसाची मुदत आहे तुम्हाला पुन्हा आता भेटणार फॉर्म पर्यंत 1 ते 15 पर्यंत सांगितलं। वाटतं वेळ तेवढी पूर्ण होईल का? अधिकारी कर्मचारी त्या पद्धतीने त्यांच्या हातात आहे ना, आमच्या हातात काही नाही ना। त्यांनी लवकरात लवकर करून तर आम्हाला होईल ना उपयोग, नाही तर मग आमचा काय उपयोग नाही ना एवढा लाईनीला उभा राहून। सर्व दस्तावेज पुरावे आहेत का तुमच्याकडे? नाही तर आहेत फक्त उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी दाखला घेण्यासाठी आम्ही इथे थांबलोय। आणि सरकारला जर खरोखरच महिलांना ह्या योजनेचा लाभ करून द्यायचा असेल ना, तर त्यांनी ही मुदत वाढवली पाहिजे। कारण मला नाही वाटत की 15 दिवसामध्ये हे सगळी प्रोसिजर पूर्ण होईल। जर तुम्हाला खरोखर, कारण माझ्या सासूबाईंना गेल्या महिन्यामध्ये 60 वर्षापुढच्या महिलांसाठी जे योजनेसाठी फॉर्म भरले होते, तर त्यांचं सरकारी बँकेमध्ये खातं नाहीये म्हणून त्यांचा फॉर्म आम्हाला भरता आला नाही। असंच होणार ना, मग आता पण असंच होणार की आता बरेच नियम ह्याच्यामध्ये दिलेले आहेत, तर सगळ्यांकडे काय सगळे प्रूफ नाहीयेत। आता काय काय लोकांकडे जन्माचा दाखला नाहीये, शाळा सोडल्याचा दाखला नाहीये, मग आता ते मिळायला सगळेजण धावधाव करणार, पण ती वेळ कमी पडणार आहे। तर खरोखर जर वाटत असेल की बाबा सगळ्यांना ह्याचा लाभ मिळावा, तर ह्याची मुदत वाढवली पाहिजे असं मला वाटतं। हा होईल तर होणार ना, आता 2-2, 4-4 फेऱ्या मारायला लागले तर होणारच ना खर्च। नक्की कहाँ से आए हो आप? यहाँ पे थाने के आए हैं। अच्छा, योजना का लाभ ले रहे हो, फॉर्म भरने के लिए आए। क्या क्या डॉक्यूमेंट्स आपको यहाँ पे बोला गया? अभी मेरे को मालूम नहीं, यहाँ मैं पूछने के लिए आई, मेरे को क्या मिलने वाला है वो इसके लिए। यहाँ से मैं समझ के आधा घंटा खड़ी हूँ। नक्कीच या ठिकाणी महिला आहेत, सुशिक्षित महिला आहेत। मॅडम कुठून आलात? फॉर्म भरण्यासाठी खास लगबग सुरू आहे महिलांची। ज्ञानेश्वर नगर वायरमेन वाडीमधून। डॉक्युमेंट्स हो सगळे रेडी, फक्त उत्पन्नाचा दाखला आणि हेच बाकी आहे, आपला रहिवासी दाखला। मुदत कमी दिलेली आहे, त्यामुळे कुठेतरी या मुदतीमध्ये जर फॉर्म हीच आमची बस मागणी, बाकी दुसरं काय नाही। कारण की 15-20 दिवसात एवढं व्हायला हे पाहिजे ना, त्यासाठी। नक्कीच या ठिकाणी महिला आहेत, अजून रांगेमध्ये उभ्या आहेत, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानुसार या सरकारने, महायुतीच्या सरकारने ही योजना लागू करण्यात येणार आहे। त्यामुळे नक्कीच मोठी तारांबळ या ठिकाणी अधिकारी वर्ग असेल, कर्मचारी असेल त्यांची उडालेली आहे। मात्र मोठी रांग या ठिकाणी दिसत आहे। पाऊस देखील आता या ठिकाणी सुरू आहे, मात्र सध्या तरी आता यांना पर्याय नाही, मात्र या ठिकाणी उभे राहून ते आता फॉर्म भरणार आहेत। त्यामुळे नक्कीच सुविधा देखील आहे का या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी या घेण्यासाठी? नाहीये सुविधा काहीच। काय नाही म्हणजे उभे कधी? मगासून मी तो 2:30 वाजल्यापासून उभी आहे आणि अजिबात म्हणजे पाय दुखायला लागलेत उभं राहून। आणि एक विचारतो ते बोलतात 15 दिवसापर्यंतच्या नंतर भेटेल, पण 15 दिवसापर्यंत ते फॉर्म भरावा लागेल। मग देणार कधी जर आम्ही एवढ्या लाईनीत उभे राहिलोत, तर आम्हाला 2-3 दिवसात भेटेल का 15 दिवसानंतर भेटल्यानंतर ती योजना वाटतं बंद होणार। मग आमचा उपयोग काय एवढ्या लाईनीला उभं राहून एवढा उशीर? नक्कीच या ठिकाणी उपयोग काय असं रांगेत उभे राहून त्यांचं म्हणणं आहे। काका कुठून आलात? कशासाठी उभ्या तुम्ही? महिला फॉर्म घेण्यासाठी? कोणासाठी? इथं तर लाडकी बहीण माझी सुनबाईसाठी घ्यायला आलो। सुनबाई काय करतात? पुढे घरीच असतात, ती काय काम नाही करत। काय वाटतं हा अकाउंटमध्ये तुमच्या 1,500 पडणार आहे महिलांच्या, त्या अगोदर मोठी खटाटोप पण असणार आहे? खोटाटोप करा म्हणजे प्रश्न असा आहे की तुम्ही एवढं खटाटोप करून पण वेळेवर तुम्हाला तलाठी पंचनामा करायला जागेवर भेटणार नाही। पुढे मी आता जाऊन तलाठी नाहीच आहे जागेवर, असं आहे। मी 2 वेळा येऊन गेलो तलाठ्याकडे।
पण त्यांनी पण आता ऑफिसमध्ये थांबायला पाहिजे ना. या महिला वगैरे येतील त्यांचं काय करणार पुढे. त्यांची पण तारांबळ उडाली, कुठं तर स्टाफ वाढायला मग ती सरकारने सोय करायला पाहिजे त्यांची. तुम्ही जर अशी योजना केले तर मग त्यासाठी महिला कुठे धावणार. तलाठी जागेवर नसणार, तुम्ही काय करणार आहेत. हां, जर तुम्ही सरकारी अधिकारी जर जागेवर तुम्ही फॉर्म देऊन घेऊन करणार काय. फॉर्म घ्यायलाच तुम्हाला किती वेळ लागतो आता? जवळजवळ 2 तास जातात आमचे. फॉर्म भरायचा नंतर भरल्यानंतर मग तलाठीकडे आणायचा परत तो पंचनाम्यासाठी. इथे आणून परत चेक करायचं, चेक केल्यानंतर पंचनामा करायचा. त्याच्यानंतर ते मग दिला तरी पण तो पास होईल असा भरोसा नाही आपला. त्यांच्याकडनं किती दिवसाची मुदत असेल की देणार? आता मला माहित नाही, तिथे दिल्यानंतर आपल्याला मुदत माहित होणार ना. बरोबर ना. असं नक्कीच या ठिकाणी काय महिला आहेत, काय बोलणारे महिला आहेत. काय एकंदरीत या ठिकाणी फॉर्म घ्यायला आलात, कशी परिस्थिती या ठिकाणी सरकारने ज्या योजना आणल्या त्या? पण अजून तर आम्हाला फॉर्म मिळालेलाच नाहीये ना. रांगेत आहात ना तुम्ही? हो आहे ना, आहे. कोणत्या फॉर्मसाठी आलात तुम्ही? आम्ही उत्पन्नाचा दाखला आणि रहिवासी. काय सांगितलंय ते? आता बघूया, सरकारने सांगितलंय तर बघूया, आता काय प्रयत्न तर करायचे ना, सांगितलंय तर. चांगलेच प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी महिलांना. काही महिला अर्धा तास तासनतास या रांगेत उभ्या आहेत आणि याच ठिकाणी आपण रांग दाखवू शकतो. महिला हे तहसीलदार कार्यालय आहे आणि या ठिकाणी अनेक कामासाठी लोक येत असतात. मात्र महिलांनी खास गर्दी केली आहे ती लाडकी बहीण या जी योजना आहे त्यासाठी. या ठिकाणी आता त्यांना फॉर्म दिलं जातं, त्यानंतर हा अर्ज भरून पुन्हा तहसील कार्यालयामध्ये द्यायचा आहे. त्यानंतर किती दिवसाच्या नंतर हा अर्ज दिल्याच्यानंतर त्यांना त्याचं सर्टिफिकेट मिळणार आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, अशा 2 गोष्टी ह्या लागणार आहेत. त्या व्यतिरिक्त बँकेमध्ये खाते देखील असणं गरजेचं आहे. महिला आहेत, कधीपासून रांगेत उभ्या आहेत? कधीपासून उभा आहे, उपाशी तापाशी उभा आहे. कधी लावत नाही फॉर्म द्यायला एवढा टाइम लागतो का? कधीची उभे आहे. वडापाव पण नशीब नाही आम्हाला. आणि हे रांग लावले आता, हे पुरं झालं पाहिजे, नाही तर अर्ध्यात बंद नाही झालं पाहिजे आणि महिलापर्यंत हे पैसे गेले पाहिजे. हा, निवडणुका आल्यात म्हणून कुठेतरी अशा प्रकारच्या आता योजना या ठिकाणी. तेच तर मी बोलते, आता आले आहेत तर ते पूर्ण झाले पाहिजे, अर्ध्यात येऊन बंद नाही झाल्या पाहिजे. हा, हेच मी बोलते. तुमच्याकडे आता कोणकोणते कागदपत्र नाहीये, त्यामुळे आज तुम्हाला धावपळ माझ्याकडे आता माझा जन्माचा दाखला नाहीये, पण माझ्या शाळा सोडायचा दाखला माझ्याकडे आहे. आता माझं हे झालं पाहिजे पूर्ण. हा, काय वाटतं ह्या इतके दिवस तुम्ही आता खटाटोप करतायत? हा, तेच मी आता हे करतोय, सगळे करतायत, पण आता नंतर बोलले नाही पाहिजे की डेट संपली आणि 15 दिवस लागेल, असं झालं नाही पाहिजे. मग त्यांची योजना येऊन निघून जाईल, आमचे कागदपत्र आम्हाला भेटणार नाही. हा, मग काय कमी दिली आहे त्यामुळे मुदत कमी दिली आहे तर ते मुदत गव्हर्नमेंटने वाढवावी. हा, तुम्ही कुठून आलात आणि आम्ही कळव्यावरून आलो. कळव्यामध्ये ह्या तहसीलदारांचं काय? तुझं इथेच आहे ऑफिस, आपला रहिवासी दाखला आणि आपला उत्पन्न दाखला इथेच भेटतो. याला जायला इतका वेळ, त्याच्यानंतर या रांगेत वेळ घालवला. हो, मग भरपूर वेळ चालू आहे. आम्ही भरपूर वेळ झाला, लहान लहान मुलांना घरात आम्ही टाकून आलोय, लॉक लावून आलोय त्यांना. पण इथं आता एवढा वेळ झालाय आणि परत आता जे योजना चालू केली आहे, पण हे पुढे गेली पाहिजे, मेन गोष्ट. नाहीतर आमच्या लेकरांना इतनी महागिरी से आई हूँ मैं, इतनी लाइन लगाते, इतना ये करते, लेकिन कुछ मिलता तो है ही नहीं. मतलब क्या फायदे का ये. फिर एक साल का अगले साल भी ऐसे ही हुआ था. ये मिलता यहाँ पे बढ़ाने चाहिए क्या? किस तरह से स्टाफ बढ़ाना चाहिए? बढ़ाना चाहिए, लेकिन काम तो होना चाहिए ना इंसान का. हम गरीब लोग कहाँ से आते, क्या क्या करते, काम धंधा छोड़ के खड़े रहते लाइन लगा के, फिर यहाँ कुछ मिलता नहीं. मतलब क्या है? इलेक्शन आया है, यहाँ पे तो विरोधक बोल रहे हैं कि इलेक्शन आते ही ऐसे योजना दे रहे हैं. हाँ, योजना दे रहे, सही बात. इलेक्शन आ रहा है, योजना दे रहे, मतलब तो है नहीं योजना की. योजना मिलना चाहिए, मिलने तो कुछ और लोग बेचारे खुश होए, नहीं मिलता नहीं. आला आया 5,000 आया, 10,000 आया, कुछ मिलता तो ही नहीं हम लोग को. खाली लाइन में हम लोग पैसे जाते हैं ये सब काम के. अभी 110-20 रुपया भरी मैंने, अभी वो भी पैसा हम गरीब कहाँ. कितने बहन है आप? 120. हाँ, कितनी बहन है? 12 बहन है, 12 मेरी. हाँ, 12 बहन है मेरी. सब पैसे वाले घर में, अच्छे अच्छे घर में भी है. आप पूरे गरीब हो. मेरा हो गया, मैंने 2 ही फार्म ली बस. अभी भरना बाकी. वो मेरी बहन लोग नहीं आएगी, वो पैसे वाली बहन है. खाली मैं गरीब है, मैं आती हूँ यहाँ, वो लोग नहीं आते. महिला आहेत या ठिकाणी आहेत. हे देखील आता या ठिकाणी ही रांग जी आहे, या रांगेमध्ये काही पुरुष देखील आहेत. त्यांच्या बहिणींसाठी ते फॉर्म घेण्यासाठी इथं आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच मोठी रांग इथं झालेली आहे, पाहायला मिळत आहे. त्यामुळे नक्की तहसीलदाराच्या या ठिकाणी ठाण्यात ही झुंबड उडालेली आहे. पाऊस नाही आहे, मात्र पाऊस जर पडला तर उभं राहण्याचे देखील तारांबळ होऊ शकते. कर्मचारी वर्ग
वाढवावा असं देखील त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे योजना जी आहे ते तिची देखील मुदत जी आहे ती वाढवावी असं देखील आता या ठिकाणी महिलांचं म्हणणं आहे. कॅमेरा नागनाथसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.